नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 16 फेब्रुवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 आणि 16 फेब्रुवारी अशा 2 दिवसाचे करंट अफेअर्स पाहणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे डेहराडून, उत्तराखंड। फेब्रुवारी 2024 मध्ये भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताचे पहिले सीडीएस बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे। कोणी केलेले आहे? तर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी। हा पुतळा डेहराडून, उत्तराखंड येथील टोन्स ब्रिज स्कूल मध्ये आहे। तर उत्तराखंड राज्यातील देहरादून येथील टोन्स ब्रिज स्कूल मध्ये या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे। 2021 मध्ये तमिळनाडूच्या कुन्नूर जवळ हेलिकॉप्टर अपघातात जनरल रावत यांचे निधन झाले होते। चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे भारतीय सशस्त्र दलांचे प्रमुख आणि भारतीय सशस्त्र दलाच्या चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे स्थायी अध्यक्ष असतात। तर सध्याचे सीडीएस जनरल अनिल चौहान आहेत, तर ते भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे सीडीएस आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या देशातील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले? तर याचे उत्तर आहे दुबई मधील अबुधाबी या ठिकाणी, म्हणजे दुबई या देशामध्ये पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले आहे। तर फेब्रुवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अल वाकबा अबुधाबी दुबई देशातील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले आहे। तर दुबई या देशातील अबुधाबी या शहरातील अल वाकबा या ठिकाणी पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले आहे। हे मंदिर बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने म्हणजेच BAPS यांनी बांधले आहे। हिंदू मंदिराची कल्पना 1997 मध्ये मांडण्यात आली होती, तर त्यासाठी 2015 मध्ये जमीन देण्यात आली। मंदिराची पायाभरणी 2019 मध्ये करण्यात आली। या मंदिराची उंची 108 फूट उंच आहे। हे मंदिर 27 एकरांमध्ये बांधण्यात आले आहे। त्यासाठी 700 कोटी रुपये खर्च आला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पेटीएम ई कॉमर्सचे नवीन नाव काय आहे? तर याचे उत्तर आहे पै प्लॅटफॉर्म। 8 फेब्रुवारी 2024 रोजी पेटीएम ई कॉमर्सने स्वतःला एक पै प्लॅटफॉर्म म्हणून रिब्रँड केले आहे। पेटीएम ई कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडचे नाव बदलून पै प्लॅटफॉर्म प्रायव्हेट लिमिटेड असे करण्यात आले आहे। एलिव्हेशन कॅपिटल ही पै प्लॅटफॉर्म मधील सर्वात मोठी भागधारक असणार आहे। पेटीएम ई कॉमर्सने बिट्सीला विकत घेतले आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने कोणत्या देशाच्या कुस्ती महासंघाचे निलंबन मागे घेतले आहे? तर याचे उत्तर आहे भारत। फेब्रुवारी 2024 मध्ये युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे निलंबन त्वरित प्रभावाने उठवले आहे। युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने गेल्या 23 ऑगस्ट 2023 रोजी WFI तात्पुरते निलंबित केले होते, कारण कुस्ती महासंघ वेळेवर निवडणुका घेण्यास अपयशी ठरला होता। युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने WFIच्या निलंबनाचे पुनरावलोकन केले आणि बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे। युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने देखील बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांच्या विरोधात भेदभावाची कारवाई करू नये असे निर्देश दिले आहेत। WFIने युनायटेड वर्ल्ड रेसलिंगला आश्वासन दिले आहे की सर्व कुस्तीपटूंना कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व WFI स्पर्धांमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली जाईल। युनायटेड वर्ल्ड रेसलिंग ही कुस्ती खेळाची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत किती वीज मोफत दिली जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे 300 युनिट। फेब्रुवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धीसाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे। या योजनेचे दरमहा 300 युनिट मोफत वीज देऊन 1 कोटी कुटुंबांना प्रकाशमान करण्याचे उद्दिष्ट आहे। या योजनेत 75,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय हातोडा फेकणारी रचना कुमारी हिच्यावर डोपिंगसाठी किती वर्षाची बंदी घालण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 12। फेब्रुवारी 2024 मध्ये ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट आणि नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने डोपिंग विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 2 खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे। तर भारतीय हातोडा फेकणारी रचना कुमारी हिच्यावर 12 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे। तर क्वार्टर माइलर निर्मला शौरांवरही डोपिंग विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 8 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे। नेक्स्ट आहे, नुकतीच 20 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल पार करणारी पहिली भारतीय कंपनी कोणती बनली आहे? तर याचे उत्तर आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड। 13 फेब्रुवारी 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही 20 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल प्राप्त करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे।
तर या कंपनीची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली। मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि सध्याचे CMD आहेत मुकेश अंबानी। नेक्स्ट आहे नुकताच IRCTC चे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर याचे उत्तर आहे संजय कुमार जैन। फेब्रुवारी 2024 मध्ये भारतीय रेल्वे वाहतूक सेवा अधिकारी संजय कुमार जैन यांनी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच काय IRCTC चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे। संजय जैन हे पात्र चार्टर्ड अकाउंटंट आहेत। त्यांनी यापूर्वी मुंबईचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणूनही काम केले आहे। नेक्स्ट आहे नुकतेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया म्हणजेच ICAI चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रणजित कुमार अग्रवाल। फेब्रुवारी 2024 मध्ये द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने रणजित कुमार अग्रवाल यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड केली आहे। त्यांनी अनिकेत S तलाटी यांची जागा घेतली आहे। इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या मालकीची लेखा संस्था आहे। याची स्थापना 1 जुलै 1949 रोजी झाली, तर मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच मिल्की वे टॅब्लेटचे अनावरण कोणी केले आहे? तर याचे उत्तर आहे एपिक फाउंडेशन। फेब्रुवारी 2024 मध्ये एपिक फाउंडेशनने मिल्की वे टॅब्लेटचे अनावरण केले आहे। हे शालेय मुलांच्या शैक्षणिक गरजांसाठी तयार केले आहे। मिल्की वे टॅब्लेट हे भारतातील पूर्णपणे स्वदेशी दुरुस्त करण्यायोग्य आणि अपग्रेड करण्यायोग्य असे पहिले उत्पादन आहे। नेक्स्ट आहे नुकताच KPP नांबियार पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे? तर S सोमनाथ यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। इस्रोचे अध्यक्ष S सोमनाथ यांना 2024 साठी KPP नांबियार पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। तर S सोमनाथ यांना मानवतेसाठी तंत्रज्ञानात प्रगती केल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला आहे। सोमनाथ यांची निवड चंद्रयान-3 इस्रोच्या चंद्रयान मिशन कार्यक्रमात केलेल्या योगदानासाठी करण्यात आलेली आहे। केरळमधील व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो। हा पुरस्कार वार्षिक पुरस्कार आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी हा पुरस्कार दिला जातो। इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स म्हणजेच IEEA केरळ विभागाचे संस्थापक अध्यक्ष KPP नांबियार यांच्या नावावर हा पुरस्कार देण्यात आला आहे। उत्कृष्ट महिला अभियंता पुरस्कार VSSच्या एव्हिओनिक्सच्या उपसंचालक अतुला देवी S यांना जाहीर झाला आहे। नेक्स्ट आहे नुकतेच इंटरनेटवर गुरुमुखी लिपी टायपिंग वाढवण्यासाठी पुराण प्रणाली कोणी सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पंजाबी विद्यापीठ। फेब्रुवारी 2024 मध्ये इंटरनेटवर गुरुमुखी लिपी टायपिंग वाढवण्यासाठी पंजाबी विद्यापीठाने पुराण प्रणाली सुरू केली आहे। पंजाब विद्यापीठाच्या कॅम्प्युटर सायन्स विभागाने सुरू केलेली इंटरनेटवरील गुरुमुखी लिपीचा टायपिंगचा अनुभव वाढवण्यासाठी डिझाईन केलेली ही एक अभिनव प्रणाली आहे। ही गुरुजोत सिंग माही यांनी डॉक्टर अमनदीप वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केली आहे। कोझिकोड केरळ येथे इंजिनिअरिंग मधील नवीन उदयोन्मुख ट्रेंड्स या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत या प्रणालीला सर्वोत्कृष्ट संशोधन पेपर ही पदवी मिळाली आहे। नेक्स्ट आहे नुकतेच कोणत्या राज्यात गुप्तेश्वर जंगल जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे ओडिशा। फेब्रुवारी 2024 मध्ये ओडिशाचे कोरापूट जिल्ह्यातील गुप्तेश्वर जंगलाला चौथे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे। म्हणजे ओडिशातील हे चौथे वारसा स्थळ असणार आहे। गुप्तेश्वर जंगलाने 350 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र व्यापलेले आहे। या भागात सस्तन प्राण्यांच्या 28 प्रजाती, पक्ष्यांच्या 188 प्रजाती, उभयचरांच्या 18 प्रजाती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 48 प्रजाती, पतंगांच्या 43 प्रजाती आणि फुलपाखरांच्या 141 प्रजाती यासह 608 जीवजंतू आढळून आल्याचे दिसून येते। तसेच झाडांच्या 182 प्रजाती आढळतात। ओडिशातील गुप्तेश्वर जंगलाला जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्यात आले आहे। इतर 3 आहेत कंधमाला जिल्ह्यातील मंदासरू BHS, गजपती जिल्ह्यातील महेंद्रगिरी BHS आणि बारगड आणि बोलंगीर जिल्ह्यातील गंधमर्दन BHS। नेक्स्ट आहे भारत कोणत्या बेट समूहावर नवीन नौदल तळ स्थापन करणार आहे? तर लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटांवरती स्थापन करणार आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये भारत सरकारने लक्षद्वीपच्या अगाटी आणि मिनिकॉय बेटावर आपला नौदल तळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 4 ते 5 मार्च 2024 रोजी मिनिकॉय मध्ये त्याचे उद्घाटन करतील। या भागात आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी भारताने हे पाऊल उचलले आहे। नेक्स्ट आहे क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये नुकताच अव्वल स्थान गाठणारा क्रिकेट इतिहासातील पहिला गोलंदाज कोण ठरला आहे? तर याचे उत्तर आहे जसप्रीत बुमराह।
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये अव्वल स्थान गाठणारा क्रिकेट इतिहासातील पहिला गोलंदाज जसप्रीत बुमराह ठरला आहे। तो भारताचा खेळाडू आहे। तिन्ही फॉर्मॅटमध्ये एकदिवसीय, कसोटी आणि T20 याचा समावेश होतो। नेक्स्ट आहे, नुकतेच उषा किरण खान यांचे निधन झाले, त्या कोण होत्या? तर त्या एक लेखिका होत्या। प्रख्यात हिंदी आणि मैथिली लेखिका पद्मश्री प्रोफेसर उषा किरण खान यांचे निधन झाले आहे। त्यांनी मैथिलीसोबतच हिंदीत कादंबऱ्या आणि कथा लिहिल्या आहेत। बाल साहित्य आणि लेखनातही त्यांचे मोठे नाव होते। उषा किरण खान यांना 2015 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। नेक्स्ट आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे विद्यार्थ्यांसाठी कोणता ID सुरू केला आहे? तर अपार हा ID सुरू करण्यात आलेला आहे। अपार म्हणजे काय? स्वयंचलित स्थायी शैक्षणिक खाते नोंदणी। 13 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने विद्यार्थ्यांसाठी वन नेशन वन स्टुडंट ID म्हणजेच अपार ID नवी दिल्ली येथे लॉन्च केले आहे। त्याचे उद्घाटन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते झाले। यामुळे शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता येणार असून शिष्यवृत्ती, शैक्षणिक गरज यासारख्या सुविधांबरोबरच विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदीसोबत ठेवणे सोपे होणार आहे। हा 12 अंकांचा एक अद्वितीय कोड असेल। ही एज्युकेशन इकोसिस्टम रजिस्ट्री किंवा एज्युलॉकर आहे। हे पूर्णपणे आधार कार्ड सारखे असणार आहे। नेक्स्ट आहे, नुकताच आपत्ती व्यवस्थापन वाढवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने कोणासोबत करार करण्याचा निर्णय घेतला आहे? तर IIT रुड़की सोबत हा करार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये उत्तर प्रदेश सरकार राज्यातील चांगल्या आपत्ती व्यवस्थापनासाठी IIT रुड़की सोबत सामंजस्य करार करण्याचा निर्णय घेतला आहे। या सामंजस्य करारावर मदत आयुक्त कार्यालय आणि IIT रुड़की यांच्यात स्वाक्षरी केली जाईल। आपत्ती येण्यापूर्वी मृतांची संख्या कमी करणे आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे हा या कराराचा उद्देश आहे। या सामंजस्य करारांतर्गत IIT रुड़की मधील अनुभवी व्यावसायिक मदत आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनातील प्रगत कौशल्य आणि तंत्रांनी सुसज्ज करून विशेष प्रशिक्षण देण्यात येईल। पुढील 5 वर्षात नैसर्गिक आपत्तींविरुद्ध राज्याची प्रतिकारशक्ती मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असणार आहे। या कालावधीत IIT रुड़कीचे तज्ञ महत्त्वपूर्ण संशोधन उपक्रम आणि क्षमता निर्मिती सरावाचे नेतृत्व करतील। नेक्स्ट आहे, देशात फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने कोणासोबत करार केला आहे? तर फिफा या संस्थेशी करार केलेला आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये देशात शालेय स्तरावर फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन म्हणजेच फिफा सोबत करार केला आहे। या अंतर्गत शिक्षण मंत्रालय टप्प्याटप्प्याने देशभरात 11 लाख फुटबॉलचे वितरण करणार आहे। नेक्स्ट आहे, इरेडाने नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील नाविन्य आणि संशोधनासाठी कोणाशी करार केला आहे? तर IIT भुवनेश्वरशी करार केलेला आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड म्हणजेच इरेडाने अक्षय ऊर्जा क्षेत्रातील नाविन्य आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी IIT भुवनेश्वर सोबत करार केला आहे। IIT भुवनेश्वर येथे झालेल्या 100 क्यूब स्टार्टअप कॉन्क्लेव्ह मध्ये या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली। हे तंत्रज्ञान हस्तांतरण, नाविन्यपूर्ण आणि संशोधन प्रकल्प आणि स्टार्टअप वातावरणास प्रोत्साहन देण्यासाठी सहकारी प्रयत्नांना मदत करण्याचा प्रयत्न करते। इरेडा या भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाची स्थापना 1987 मध्ये झाली। नेक्स्ट आहे, अलीकडेच काजी नेमू हे कोणत्या राज्याचे राज्यफळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे आसाम। फेब्रुवारी 2024 मध्ये आसामचे कृषी मंत्री अतुल बोरा यांनी काजी नेमूला आसामचे राज्यफळ म्हणून मान्यता दिल्याची घोषणा केली। हे एक लिंबू प्रकारचे फळ आहे। काजी नेमूला याआधीच GI टॅग मिळालेला आहे। नेक्स्ट आहे, जगातील पहिली एअर टॅक्सी कोणत्या देशात सुरू करण्यात येणार आहे? तर दुबई या देशामध्ये जगातील पहिली एअर टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे। वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 मध्ये दुबईने जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे। जॉबी एव्हिएशन S4 हे वैमानिकासह 4 प्रवासी बसण्यासाठी डिझाइन केलेले नाविन्यपूर्ण विमान आहे। हे 4 बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहे आणि त्याची कमाल श्रेणी 161 किलोमीटर आणि कमाल वेग 321 किलोमीटर प्रति तास आहे। यामुळे हेलिकॉप्टरच्या तुलनेत ध्वनी प्रदूषण कमी होणार आहे। एअर टॅक्सी नेटवर्क 2026 मध्ये कार्यान्वित होणार आहे। नेक्स्ट आहे, जानेवारी महिन्यासाठी ICC पुरुषांचा प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार कोणी जिंकला? तर शमर जोसेफ या खेळाडूने हा पुरस्कार जिंकलेला आहे। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शमर जोसेफला जानेवारी महिन्यासाठी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्काराने सन्मानित केले आहे। जोसेफने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेत अप्रतिम कामगिरी केली।
शमर जोसेफला पुरुषांचा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकणारा पहिला वेस्ट इंडिजचा खेळाडू ठरला आहे। तर महिला गटात आयर्लंडच्या एमी हंटरने प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार पटकावला आहे। नेक्स्ट आहे नुकतेच दत्ताजीराव कृष्णराव गायकवाड यांचे निधन झाले, ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर क्रिकेट या खेळाशी संबंधित होते। फेब्रुवारी 2024 मध्ये भारताचे माजी कर्णधार दत्ताजीराव कृष्णराव गायकवाड यांचे वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले। तर मृत्यूपूर्वी ते सर्वात वयोवृद्ध भारतीय क्रिकेटपटू म्हणून ओळखले जात होते। गायकवाड यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बडोद्याचे प्रतिनिधित्व केले आणि त्यांच्या नेतृत्वाखालील संघाने 1957 ते 58 हंगामात रणजी विजेतेपद जिंकले होते। नेक्स्ट आहे AFC एशिया कप 2023 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर कतार या देशाने दुसऱ्यांदा हे विजेतेपद जिंकलेले आहे। तर AFC एशिया कप 2023 कालावधी होता 12 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024, ठिकाण होते कतार, सहभागी संघ 24, विजेता ठरलेला आहे कतार आणि उपविजेता ठरलेला आहे जॉर्डन। नेक्स्ट आहे अलीकडेच जहाजातील तेल गळतीमुळे कोणत्या देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे? तर त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांमध्ये जहाज गळतीमुळे आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे। बघा, फेब्रुवारी 2024 मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांनी पूर्व कॅरेबियनमध्ये जहाजाच्या अपघातातील तेल गळतीनंतर अधिकृतपणे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे। या जहाजातील तेल किमान 15 किलोमीटर परिसरात पसरले आहे। टोबॅगोजवळ उलटलेल्या जहाजातून उद्भवलेल्या गळतीमुळे किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचे नुकसान झाले आहे, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर तसेच विशेषतः पर्यटन क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांबद्दल चिंता निर्माण झाली आहे। नेक्स्ट आहे फायनान्शियल टाइम्स ग्लोबल MBA रँकिंग 2024 मध्ये कोणती भारतातील सर्वोत्तम व्यवस्थापन संस्था बनली आहे? तर इंडियन स्कूल ऑफ बिझनेस हैदराबाद। फेब्रुवारी 2024 मध्ये फायनान्शियल टाइम्सने ग्लोबल MBA रँकिंग 2024 प्रकाशित केले आहे। जगभरातील एकूण 100 बिझनेस स्कूलचा या क्रमवारीत समावेश करण्यात आला आहे। या अहवालानुसार भारतातील इंडियन स्कूल ऑफ बिझनेस हैदराबाद याने 31व्या क्रमांकावर राहिले आहे। जगातील शीर्ष 5 व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठ वार्टन, 2 नंबरला आहे इनसीड, 3 नंबरला आहे कोलंबिया बिझनेस स्कूल, 4 नंबरला आहे SDA बोकोनी स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि 5 नंबरला आहे IESE बिझनेस स्कूल। नेक्स्ट आहे नुकतीच आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नवाब सलाम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये न्यायाधीश नवाब सलाम हे आहेत लेबनान या देशाचे। तर यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे। त्यांनी USA न्यायाधीश जॉन E डोनंगू यांची जागा घेतली आहे। युगांडाच्या न्यायाधीश जुलिया सेबुटिंडे यांची ICCच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे। अध्यक्ष कोण झालेले आहेत? तर नवाब सलाम हे लेबनान या देशाचे आहेत आणि उपाध्यक्ष कोण झालेले आहे? जुलिया सेबुटिंडे आणि हे युगांडा या देशाचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।